मित्रांनो, आपण दरवेळेस एक पदार्थ घेतो आणि तो खाण्यासाठी योग्य आहे का नाही हे तपासून बघत असतो. तर आजचा पदार्थ आहे आईस्क्रीम. आता आईस्क्रीम हा सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे आणि तो चांगला आहे का नाही आपल्या आरोग्यासाठी हे आपण तपासून बघूयात. तर आता आईस्क्रीम म्हटल्यावर त्यात काय-काय असतं? तर त्यात दूध आहे, पण ते दूध दूध या स्वरूपात नसतं, तर ते बऱ्याच वेळा मिल्क पावडर किंवा मिल्क सॉलिड्स या प्रकारे वापरलं जातं. त्याचा काही इश्यू नाही आहे. दूध म्हणा किंवा मिल्क पावडर म्हणा, त्याचा आरोग्यावरती काही प्रॉब्लेम यायचं कारण नाही आहे. जर स्किम्ड मिल्क पावडर वापरली, तर त्यात फॅटचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामुळे आपल्याला जे आईस्क्रीम छान किंवा क्रीमी लागतं, तेवढं ते क्रीमी किंवा त्यात तेवढं फॅट कंटेंट नसतो. तो ज्याच्यामुळे येतो, ते वेगळे ॲडिटिव्हज त्याच्यामध्ये घातलेले असतात. त्याच्यामुळे ते आपल्याला फॅटी किंवा क्रीमी किंवा जास्त फॅट असलेलं आहे असं वाटतं, परंतु ते तसं नसतं. मग त्यात साखर ही मोठ्या प्रमाणात असते आणि त्यामुळे आपल्याला आईस्क्रीम खाणं ही चुकीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपले दात खराब होतात आणि आपलं शरीरसुद्धा खराब होतं. आता आईस्क्रीमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे, की त्याच्यामध्ये जे ॲडिटिव्हज म्हणजे जे खायचे पदार्थ ॲज सच नाही आहेत, परंतु ते आईस्क्रीममध्ये मिसळलेले असतात, त्याचा येतो. तर त्याच्यामध्ये इमल्सिफायर असतं, ज्याच्यामुळे पाणी आणि फॅट हे एकत्र यायला मदत होते. त्याच्यामध्ये फ्लेवर्स असतात. म्हणजे जेव्हा आपण व्हॅनिला, पिस्ता, बदाम अशा प्रकारचं आईस्क्रीम खातो, त्यात बदामाचा एखादा तुकडा कदाचित असेल, नसेल. त्यात बदाम आहे असं आपल्याला जाणवेल, अशा प्रकारचं एक केमिकल घातलेलं असतं आणि अशा प्रकारची केमिकल्स ही बऱ्याच वेळा आपल्या शरीरासाठी चांगली नसतात. नंतर व्हॅनिला किंवा पिस्ता ह्या अशा प्रकारची कलर्स, आर्टिफिशियल कलर म्हणजे रंग येण्यासाठी ते घातलेले असतात, जे पण आपल्या शरीरासाठी चांगले नसतात. आणि काही पदार्थ असतात ज्याच्यामध्ये थिकनिंग म्हणजे तो आईस्क्रीम घट्ट आहे, फॅटी आहे, क्रीमी आहे, असा भास करून देणारे पदार्थ म्हणजे गमसारखे, ग्वार गमसारखे, तर ते पण आईस्क्रीममध्ये घातलेले असतात. त्याच्यामुळे हे जे सगळ्या प्रकारचे ॲडिटिव्हज आहेत, ते आपल्या शरीरासाठी चांगले नाही आहेत आणि मूळ जे घटक आहेत, त्यातला साखर आपल्या शरीरासाठी चांगला नाही. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्या शरीरासाठी जे चांगलं आहे, असं काहीही आईस्क्रीममध्ये नसतं. त्याच्यामुळे आईस्क्रीम खाऊ नये आणि मी ह्याला रेटिंग देतो आहे 5 पैकी फक्त 1.